हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बायो फॉर युअर. आज आपल्याला पाहायचं ग्रॅव्हिटेशन लेक्चर नंबर 2. लेक्चर नंबर 1 मध्ये काय झालं होतं? लेक्चर नंबर 1 मध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल माहिती घेतली होती. का माहिती घेतली होती? ग्रॅव्हिटेशनल फोर्स विकर फोर्स आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, युनिव्हर्सल फोर्स आहे, युनिव्हर्सच्या स्टेबिलिटीसाठी बहुत इम्पॉर्टंट आहे. हा जो ग्रॅव्हिटेशनचा फिनॉमिनॉन आहे सर आयझॅक न्यूटननं डिस्कवर केला. ते झाडाच्या खाली बसून होते, एक ऍपल पडला आणि त्यांना विचार केला की ऍपल खालीच काऊन पडते, आणि मग सगळं भाषण चालू झालं. पण रियालिटी हे नव्हती. रियालिटी हे होती का ते लॉकडाऊन लागला होता आणि ते बिमारी बाहेर पसरत होती, साथीचे रोग पसरत होते, म्हणून ते कुठं जाऊ नाही शकत होते. तर ते कुठं ते एका लोकॅलिटीमध्ये आपल्या जागेमध्ये कुठं झाले होते, कोंडले होते. तर मग ते असेच बसल्या बसल्या बोर होत होते, त्यांच्या दिमाग त्यांना पागल करत होतं. म्हणून त्यांना क्वेश्चन येऊन गेला की ऍपल खाली कसा पडला. ते झालं ऍपलचं डिस्कशन. त्याच्यानंतर आपण पाहिलं सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचं काय म्हणणं होतं का जो ऑब्जेक्ट आहे स्ट्रिंग मध्ये, जो आपण ऑब्जेक्ट बांधून फिरवून राहिलो, तो कसा तो सर्क्युलर मोशन मध्ये आहे. पण तो ऑब्जेक्टचा प्रयत्न काय? तर ऑब्जेक्टचा प्रयत्न आहे का मी सेंटरच्या मधामध्ये सेंटरकडे खिचण्याचा प्रयत्न करते. त्याला काय म्हणतो आपण? सेंटर सिकिंग म्हणतो. सेंट्रिपिटल फोर्सला काय म्हणतो? सेंटर सिकिंग म्हणतो. पण जसं आपण त्या स्ट्रिंगला रिलीज करून देऊन सोडून देऊन तो टँजेन्शियल पाथ बनवून निघून जाईल. हे झालं सेंट्रिपिटल फोर्स बद्दल. त्यानंतर आपण काय म्हणतो, एक जर्नी समजली होती सायंटिस्ट लोकांची, केप्लस थर्ड लॉ पर्यंत पोहोचायची, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पर्यंत पोहोचायची होती. ती जर्नी कशी होती? ती जर्नी अशी होती की 16व्या शतकाच्या आधीपर्यंत सगळे सायंटिस्ट नेकेड आईनं ऑब्झर्वेशन बनवत होते. त्याच्यानंतर गॅलिलिओ साहेब आले. गॅलिलिओ साहेबांना काय केलं? गॅलिलिओ साहेबांना लेन्सेस डिस्कवर केले. लेन्सेस डिस्कवर केल्यानंतर गॅलिलिओ यांना काही ऑब्झर्वेशन बनवले, काही डेटा कलेक्ट केला प्लॅनेटच्या मोशन बद्दल. त्या प्लॅनेटच्या डेटाचा मोशनचा त्या डेटाचा स्टडी करून केपलरनं त्याचे 3 लॉज दिले. पण केपलरले हे नाही माहित होतं का हे लॉज फॉलो काऊन करून राहिले, प्लॅनेट्स हे लॉ फॉलो काऊन करत आहे. नंतर न्यूटन आले. न्यूटननं केपलर्स लॉचा स्टडी केला. न्यूटननं केपलर्स लॉचा स्टडी करून लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दिला. न्यूटनचे वर्क फक्त लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पर्यंत सीमित नाही, त्यांना लाईट, हीट ह्या सगळ्या एरियाजमध्ये वर्क केलं. न्यूटननं काय म्हणते इव्हन लॉज ऑफ मोशन्स दिले आहेत. न्यूटनने एक बुक दिली होती, काय म्हणते प्रिन्सिपली. आता हे सगळं काय होतं तुमच्या एनसीआरटी मध्ये, एनसीआरटी नाही महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या क्लास 10च्या टेक्स्टबुक मध्ये मेन्शन होतं. त्याच्यानंतर आपण स्टडी केला केपलर्स लॉच्या. केपलर्सनं 3 लॉ दिले. केपलरचा पहिला लॉ काय म्हणत होता? इलिप्सच्या सेंटरमध्ये कोण आहे? प्लॅनेट आहे. आणि इलिप्सच्या फोकसमध्ये, इलिप्सच्या सेंटरमध्ये स्टार आहे. इलिप्सच्या फोकसमध्ये स्टार आहे. एका इलिप्सले 2 फोकस राहते, कोणत्या एकही फोकसवर स्टार राहील आणि प्लॅनेट इलिप्सच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करन. सेकंड लॉ का म्हणत होता? जे लॉइन जॉईनिंग करत आहे कोणाले? प्लॅनेटले आणि स्टारले इन इक्वल टाइम एरियामध्ये त्यांचं कार्य सेम राहील. नाही एक सपोज एक लाईन जॉईन करत आहे कोणाले? प्लॅनेटले ना स्टारले. तर तो जेवढाही एरिया कव्हर करन सेम टाइम इंटरव्हल मध्ये विद इन इलिप्स, तो काय सेम राहील. मग नंतर आला केपलरचा थर्ड लॉ. केपलरच्या थर्ड लॉ मध्ये केपलरला काय म्हणलं? केपलरनं म्हणलं टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आरचा क्यूब. तिथं टी का होता? टाइम पिरियड होता, म्हणजे रिव्होल्युशनचा टाइम पिरियड होता विद इन इलिप्स. आणि आर का होता? आर होता मीन डिस्टन्स होता प्लॅनेट अजून स्टारच्या बीच मधला. क्लिअर आहे सगळ्या गोष्टी. आता आपल्याला पाहायचं आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि हे कसा, हा जो टॉपिक आहे न्यूटन लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक पोराले मस्त पोपटावणी रटला राहते. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. एक नाही का एक बहुत अमेझिंग गोष्ट आहे, ते मी आता हे स्टेटमेंट लिहून झाल्यावर सांगेन आणि ज्याच्यावर तुमचं लक्ष राहिले पाहिजे. स्टेटमेंट काय? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स attracts every other object which is directly proportional to product of their masses and inversely proportional to the
स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हे काय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचे काय स्टेटमेंट आहे. आता नाही का पोट्टे असे बैताळावर नाही का स्टेटमेंट रटत राहतात आणि ऍक्च्युअल मध्ये एक मॅथमॅटिकल ऐसा एक्सप्रेशन जे राहते ते तुम्ही जर समजून घेतला तर हे बहुत इझी होते. जसं याचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन करेल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस m1 m2 and inversely proportional to the square of distance between them. हे काय आहे त्याच्या हे आहे याले का म्हणते याले आपण असं म्हणून डायरेक्टली प्रोपोर्शनलचा साइन हा आहे हा अपॉन मध्ये आहे म्हणून हा का झाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झाला इथं. मासेस काय होऊन राहिले एकमेकाला मल्टिप्लाय होऊन राहिले त्याला आपण काय म्हणतो प्रोडक्ट ऑफ देअर मासेस म्हणतो. तर अशा प्रकारे तुम्हाला वाचता यायला पाहिजे. म्हणजे आपण काय म्हणलं एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अनदर ऑब्जेक्ट. अट्रॅक्ट काऊन कारण ते अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे कोण ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. हा काय हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचा साइन आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मॅसेस अँड इन्व्हर्सली अपॉन मध्ये आहे ना अपॉन मध्ये आहे म्हणून काय डिवाइड मध्ये आहे म्हणून काय मला पण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तर m1 m2 काय मासेस आहे मास ऑफ ऑब्जेक्ट 1 हा ऑब्जेक्ट 2 चा मास आहे. r काय डिस्टन्स बिटवीन देम. त्या दोन ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो r म्हणतो. हा एक ऑब्जेक्ट आहे हा एक ऑब्जेक्ट आहे. पहा हे स्पेरिकल बॉडी आहे म्हणून आपण डिस्टन्स जे आहे दोन ऑब्जेक्टच्या हे सेंटर मधून घेऊन राहिलो. याला आपण काय घेतला आर घेतला. हा ऑब्जेक्ट एक आहे ना ऑब्जेक्ट 2 आहे ह्याचा मास m1 ह्याचा मास m2. हा इकडं फोर्स लावून राहिला याच्याकडं आणि हा याच्याकडं इकडं फोर्स लावून राहिला. तर समजलं तुम्हाला. डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणा करते प्रोडक्ट ऑफ मासेसला करते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल करते स्क्वेअर ऑफ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तर हे आता आपण काय म्हणते साइन ऑफ प्रोपोर्शनॅलिटी काढून घेतला. प्रोपोर्शनॅलिटीचा साइन काढला ना आपण कॉन्स्टंट वापरणार आहोत. कॉन्स्टंट आहे जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. हा काय हा आपला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे कोणाचा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा काय मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. m1 मास ऑफ ऑब्जेक्ट 1 m2 मास ऑफ ऑब्जेक्ट 2 r इज डिस्टन्स बिटवीन देम. तुम्हाला सांगत आहोत जर क्वेश्चन आला एखादी 2-3 मार्काचा क्वेश्चन आला ना हे तुम्हाला लॉ लिहायला लॉले डेमॉन्स्ट्रेट करून सांगायचे असेल लॉच्या एक्सप्लेनेशन डेरिव्हेशन जे काही लिहायला सांगितलं असेल तेव्हा ह्या गोष्ट तुम्हाला मेन्शन करायला लागते. कसं मेन्शन करायला लागते असं मास ऑफ ऑब्जेक्ट 1 किंवा बॉडी 1 इथं m2 का राहील m2 राहील मास ऑफ ऑब्जेक्ट 2 इथं r का राहील r राहील डिस्टन्स बिटवीन देम. डिस्टन्स बिटवीन देम नंतर आपला कॅपिटल जी का राहील ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट राहील. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट राहील काय राहते याची व्हॅल्यू राहते 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे काय त्याची व्हॅल्यू आहे. आणि व्हॅल्यू कोण सांगितली आपल्याला हे व्हॅल्यू सांगितली आपल्याला हेनरी कॅनव्हॅडिश न. कोण सांगितली हेनरी कॅनव्हॅडिश. हे व्हॅल्यू कोण सांगितली हेनरी कॅनव्हॅडिश सांगितली जी काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. आता जर आपण आपल्याला म्हणा जर आपण एसआय युनिट मध्ये गोष्ट केली एसआय युनिटची गोष्ट करत आहोत एसआय युनिट मध्ये जर फोर्स अजून ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट सेम होत असेल तर काय कंडिशन राहील. एसआय युनिट मध्ये फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट सेम होत असेल तर
का कंडिशन राहील? पहिली कंडिशन का राहील? हे जो मासेसचा प्रोडक्ट आहे जर 1 kg येईल म्हणजे हा जो मास आहे कोणता मास M1 1 kg राहील. एसआय युनिटची गोष्ट करत आहो बरं. आणि हे एसआय युनिट सीजीएस युनिट मी नाही सांगणार आहे, 9वीतल्या गोष्टी आहेत, तर माझ्याकडून एक्सपेक्ट नाही करायचं. अजून सांगतो तुम्हाला हे जो काय म्हणते भरती ओटी आहे, लो टाईड हाय टाईड ही भूगोलच्या पार्ट आहे, तेही मी नाही सांगणार आहो. पाच बसा ते. तर एसआय युनिट मासच्या काय राहते? एसआय युनिट केजी राहते. डिस्टन्सच्या काय राहील? मीटर राहील. तर आपल्याला काय करायचं आहे? फोर्सले ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटच्या इक्वल मध्ये आणायचं आहे. तर फोर्सले ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटच्या इक्वल आणायचं आहे म्हणजे जो मास M1 आहे तो किती आहे? 1 kg आहे. मास M2 किती आहे? 1 kg आहे. तर त्यांचा प्रोडक्ट किती आला? 1 kg आला. आणि डिस्टन्स स्क्वेअरचा डिस्टन्स आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देव आहे ना. हे जर 1 मीटर घेतला तर 1 मीटरच्या तुम्ही स्क्वेअरही कराल तरी काय येईल? 1च मीटर येणार आहे. तर हे 1 झाले, ते हटून गेले. इथं कुठं झालं? इथं काय झालं? फोर्स इक्वल टू जी झाला. क्लिअर आहे गोष्ट? फोर्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटच्या बरोबर केव्हा आला? जेव्हा काय म्हणते जो प्रोडक्ट ऑफ मासेस होता तो 1 kg झाला आणि काय म्हणते डिस्टन्स बिटवीन देम काय झालं? 1 मीटर झाला. तर तेव्हा फोर्स व ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट सेम आले. क्लिअर आहे? ग्रॅव्हिटेशनलची व्हॅल्यू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे? 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. जी काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे आपला. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असेल तर आपण अजून समोर जाऊन एक गोष्ट आता हे समजून घ्या. आपलं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हे आहे जी कॅपिटल M1 M2 अपॉन R स्क्वेअर. हे काय आपलं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशनचा. आता मॅथचे जादू पाहून आपण. मॅथचा जादू असा आहे की जर तुम्ही ना कोणत्याही एका बॉडीच्या मास डबल केल्या तर फोर्स बी डबल होईल. इफ मास ऑफ वन बॉडी डबल then force also doubles. फोर्स डबल झाला. अरे हा 2m राहील तर इकडं बी काय फोर्स बी 2f झाला ना. क्लिअर आहे गोष्ट? कॉन्स्टंट तुम्हाला डिस्टन्सला ठेवणं पडेल. कॉन्स्टंट कोणाला आरले ठेवणं पडेल. कॉन्स्टंट कोणाला ठेवणं पडेल? आरले ठेवणं पडेल. समजून सांगतो. फोर्सची व्हॅल्यू काय हे आहे. आता M1च्या काय झाला? Mच्या झाला 2m1 झाला. ठीक आहे. Mचं काय झालं? 2m झालं. आता एक्सप्रेशन काय बनल? एक्सप्रेशन असं बनल जी कॅपिटल M1 हा 2 सामने घेऊन द्या. M1 M2 जी आणि हे काय R स्क्वेअर आहे. तर हा जेवढा पार्ट आहे हा पार्ट काय? हा पार्ट काय? हा पार्ट आहे F आहे. याने सपोज जर नवीन वाल्याचे F डॅश म्हणला तर F डॅश इज इक्वल टू काय झाला? 2f झाला ना. म्हणजे एका बॉडीच्या मास डबल केला तर फोर्स काय होऊन राहिला? डबल होऊन राहिला. जर दोनही बॉडीच्या मास डबल केला तर फोर्स 4 टाइम होईल. पाहून घेऊन ते. इफ मास ऑफ बोथ द बॉडीज double then force becomes 4 times. फोर्स काय झाला? 4 पट झाला. मिटवणं पाहिजे स्टेटमेंट कायले फालतू मध्ये दिमाग खराब जागाने होऊन राहिली म्हणली झाले. हे असं आपला का म्हणते हे आहे. आता आपण ना का म्हणलं दोघेही मासले डबल केला. हे असं आहे. आता दुसरा फोर्स घ्या F डॅश. F डॅश मध्ये काय म्हणलं आपण ना याने डबल केलं जी 2m1 2m2 और हे R स्क्वेअर. काय झालं? हे 4g m1 m2 अपॉन R स्क्वेअर. 4g m1 m2 अपॉन R स्क्वेअर झालं. ठीक आहे.
आता मला सांगा एफ डॅश हे आहे, G m1 m2 अपॉन आर स्क्वेअर काय हे याची व्हॅल्यू आहे एफ ची. हे काय झालं 4f झालं, म्हणजे एफ डॅश काय झालं 4 टाइम्स झालं 4f च्या. तर मासेसच्या प्रोडक्ट जर काय म्हणते जर बोथ द मासेस डबल करून दिले तर फोर्स का होईल 4 टाइम्स होईल. आता तोच थोडा बहुत गणित आपण याच्यासोबत लावून कोणासोबत काय म्हणते डिस्टन्स सोबत, तर का होईल. इफ द इथं भी कॉन्स्टंट होता बरं, कॉन्स्टंट आर होता. आता मासले कॉन्स्टंट होऊन जर पहा हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल करते. जर डिस्टन्स डबल करून द्या तुम्ही तर फोर्स 1/4 न कमी होईल. पाहून घेऊन कसं आहे इक्वेशन हे आहे आपली. आता आपण काय करतो डबल करतो G m1 m2 अपॉन 2r चा स्क्वेअर. 2r चा स्क्वेअर केला ठीक आहे. काय झालं G m1 m2 अपॉन 4r चा स्क्वेअर झाला ठीक आहे. आता मला सांगा याले एफ डॅश करून घ्या. G m1 m2 इथं एक गोष्ट हे बी नोट डाऊन करा का कॉन्स्टंट मास आहे, मास चेंज नाही करून राहिला तुम्ही. आता G m1 m2 अपॉन 4r स्क्वेअर आहे, तर हे जे व्हॅल्यू आहे G m1 m2 अपॉन r स्क्वेअर हे कोणाची आहे एफ ची व्हॅल्यू आहे. तर का झालं f/4 झालं. एफ डॅश का झालं f/4 झालं. क्लिअर आहे गोष्ट. म्हणजे तुम्ही ना जर एक मास डबल केल्या तर फोर्स डबल होईल, 2 मास डबल केल्या तर फोर्स 4 टाइम होईल, आणि जर डिस्टन्स डबल केल्या तर फोर्स 1/4 टाइम्स कमी होऊन जाईल. क्लिअर आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता हे जो आपला आर आहे डिस्टन्स आहे, डिस्टन्स कसं घ्यायचं. जर स्पेरिकल बॉडी आहे, स्पेरिकल म्हणजे काय म्हणते स्पेरिकल बॉडी गोल आहे, स्पेरिकल बॉडी आहे गोल आहे अशी, याच्या सेंटर ऑफ मास कुठे मधात राहील. तर सेंटर ऑफ मास मधात आहे तर डिस्टन्स त्या दोन्ही बॉडीचा कुठून घ्यायचं मधातून घ्यायचा. बहुत इम्पॉर्टंट पॉइंट आहे बरं हा. स्पेरिकल बॉडीच्या सेंटर ऑफ मास मध्ये येते म्हणून घेतलं, पण इरेग्युलर बॉडी जिच्या माहीतच नाही पडताय सेंटर ऑफ मास कुठे आहे तर तिचं कसं करायचं. इरेग्युलर बॉडी, इरेग्युलर बॉडी हम का लिहिलंय याच्याबद्दल मी एकदा चेक करतो. पढ़ाओ तो सही पढ़ाओ, गलत मत पढ़ाओ. हा जर स्पेरिकल बॉडी आहे तर डिस्टन्स टेकन फ्रॉम सेंटर्स. कारण काय सेंटर मध्येच काय सेंटर ऑफ मास आहे यांचा. आता कसं आहे सेंटर ऑफ मास आहे क्लास कोणती क्लास 11वीचा टॉपिक. तर मी इथं तुम्हाला समजून नाही सांगू शकत, पण मी थोडा बहुत आयडिया देऊन देईन. सेंटर ऑफ मास हे आहे म्हणजे सपोज जरी टोटल बॉडी आहे तर तिचा जो ओव्हरऑल मास आहे जिथं कॉन्सन्ट्रेटेड राहते त्या पॉईंटला आपण काय म्हणतो सेंटर ऑफ मास म्हणतो. सेंटर ऑफ मास असं नाही का बॉडीच्या अंदरच आहे,
बॉडीच्या आउटसाइड पण सेंटर ऑफ मास राहू शकते. जसं फॉर एक्झाम्पल आता हे घ्या, आता आपण काय म्हणतो इरेग्युलर बॉडीची गोष्ट करून राहिली. इरेग्युलर बॉडीचा डिस्टन्स कुठून घ्यायचा आहे, डिस्टन्स इज टेकन फ्रॉम सेंटर ऑफ मास. हे काय रिंग आहे माझ्या आता 2 रिंगा देऊन द्या मला. हे काय तर रिंग्स आहेत, 2 रिंग्स. त्या दोन्ही रिंग आहेत ना, सेंटर ऑफ मास असं नाही आहे का बॉडीच्या इनसाइडच राहील, बॉडीच्या आउटसाइड बी राहू शकते. आता मला या दोघांच्या बीच मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स करायचा आहे. काय कडे आहे ते मी घालतो मस्त कडे. ह्या दोघांच्या बीच मधला मला काय करायचं आहे, हे काढायचं आहे, सेंटर ऑफ मास करायचं आहे. पण याच्या या दोघांच्या बीच मधला मला काय करायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे. पण त्यासाठी सेंटर ऑफ मास माहित पाहिजे. तर याच्यात कुठंही ह्या पुऱ्या बॉडीच्या अंदर याच्या सेंटर ऑफ मासच नाही आहे. याच्या सेंटर ऑफ मास आउटसाइड आहे. आउटसाइड मध्ये कुठं इथं बाहेर, हा मधात. म्हणजे ह्या पुऱ्या रिंग मध्ये इथं कुठंही सेंटर ऑफ मास नाही आहे. ह्याचा सेंटर ऑफ मास ह्या मधातल्या पॉइंट मध्ये आहे. मध्यामध्ये तर काहीच नाही, मध्यामध्ये काही आहे का नाही, पण सेंटर ऑफ मास तरी मधात आहे. तर इथं सेंटर ऑफ मास आहे, इथं काय सेंटर ऑफ मास आहे. हे दोन्ही रिंग्सची गोष्ट करत आहोत. हे कशा आहेत, इरेग्युलर बॉडीचं एक्झाम्पल घेतलं आपण. तर हा इथून यांच्या आपण डी घेऊ, कुठं सेंटर ऑफ मास पासून डी किंवा आर पकडा. क्लिअर आहे गोष्ट, ठीक आहे. मी एकदा टाइम चेक करतो, नाही तर टाइम नसेल तर आपण केपलरनं कसं डिराईव्ह केलं, नाही न्यूटननं केपलर लॉ कसं यूज केलं ते बी सांगता येतं आपल्याला. पण टाइम असेल तर नाही का. 22 मिनिटं झाले होऊ शकते. एकदा ही गोष्ट रिपीट करून देतो मी. आपण ना काय म्हणलं, सीधी सी बात आहे. केपलर लॉ नाही, सीधी सी बात हे आहे का स्पेरिकल बॉडी आहे. स्पेरिकल बॉडीचा आपण ना सेंटर ऑफ कुठं घेऊन त्यांच्या सेंटर पासून घेऊन. पण इरेग्युलर बॉडी आहे तर त्यांच्या सेंटर ऑफ मास याला लावलो आहे तर लावून नव्हतं. हा, पण जर इरेग्युलर बॉडी आहे, इरेग्युलर बॉडीचा डिस्टन्स आपण त्याच्या सेंटर ऑफ मास पासून घेऊन. काय म्हणत होता लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणत होता का every object in the universe attracts every another object in the universe with a definite force. This force is directly proportional to the product of masses and inversely proportional to square of distance between them. ज्याला आपण मॅथमॅटिकली म्हणलं F इज इक्वल टू जी कॅपिटल M स्मॉल m अपॉन आर स्क्वेअर. त्याच्यात जी काय होता, जी होता कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट होता, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट होता. त्याची व्हॅल्यू होती 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. हे व्हॅल्यू दिली होती हेनरी कॅनवेडिशनं. फोर्स असून ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट केव्हा इक्वल होते, जेव्हा काय म्हणते, जेव्हा प्रोडक्ट ऑफ मासेस किती राहील 1 kg राहील आणि डिस्टन्स बिटवीन देम किती राहील 1 मीटर राहील. त्याच्यानंतर आपण म्हटलं की जर आपण फोर्सेसले डबल करत आहोत, आपण जर डिस्टन्सले डबल करत आहोत तर फोर्स किती होईल 1/4 टाइम्स होईल. जर मासले डबल करून दिला एका बॉडीच्या तर फोर्स का होईल 2 टाइम्स होईल. जर दोन्ही मासले डबल केला तर फोर्स का होईल 4 टाइम्स होईल. आणि आपण इथं या टॉपिकवर बोललो की जर स्पेरिकल मास असेल तर सेंटर ऑफ मास, स्पेरिकल बॉडी असेल तर सेंटर ऑफ मास कुठे आहे, सेंटरमध्ये लाय करते. तर त्यांचा बीच मधला डिस्टन्स कुठून घ्यायचं, सेंटरमधून घ्यायचा. ते जर इरेग्युलर बॉडी असेल तर तिचा जो डिस्टन्स असेल तो कुठून घ्यायचा, तो घ्यायचा तिच्या सेंटर ऑफ मास पासून. त्याच्यात आपण रिंगचे एक्झाम्पल पाहिलं. सेंटर ऑफ मास इनसाइड द बॉडी किंवा आउटसाइड द बॉडी कुठेही लाय करू शकते. रिंगचा सेंटर ऑफ मास कुठे, त्याच्या अंदर लाय करत होता, पण कुठेही रिंग मध्ये लाय नाही करत होता. ठीक आहे, एवढ्या गोष्टी. तर आता आपण मॅथमॅटिकली समजून घेऊ का हे कसं डिराईव्ह केलं आपण ना. काय डिराईव्ह केलं आपण ना, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. काय म्हणलं न्यूटननं, आपल्याला ही गोष्ट शोधून काढायची आहे. हाउ न्यूटन जच्चा ने कैसे बोला. अब अपन लास्ट क्लास में क्या सीखे थे, अपन लास्ट क्लास में सीखे थे सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स काय म्हणला होता mv²/r. हे नका याद करून घ्या. याच्यात एम काय, मास ऑफ प्लॅनेट आहे. मास ऑफ प्लॅनेट आहे. व्ही काय, व्ही आहे स्पीड ऑफ प्लॅनेट. डिस्टन्स बिटवीन देम. क्लिअर आहे एवढ्या गोष्टी. आता आपण पाहणार आहोत 2πr बद्दल. 2πr काय, पेरिमीटर आहे ऑर्बिटचा.
पेरिमीटर ऑफ ऑर्बिट. वर्ग 9वी मध्ये तुम्ही हे गोष्ट शिकले असाल, कोणते? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ज्यांना नाही शिकले असाल माझा व्हिडिओ बंद करा आणि 9वीची टेक्स्टबुक खोला. हा कावे हा बेसिक्स वय, हे बेसिक्स तुम्हाला माहिती राहिले पाहिजे. हे सांगणं माझं काम नाही आहे. समझा ब्रो? समझा क्या ब्रो? हाँ ठीक है. अपने पास डिस्टेंस कौन था इसका? डिस्टेंस है पेरीमीटर, यही है डिस्टेंस. और टाइम को लेंगे पीरियड ऑफ रिवोल्यूशन. असं मस्त पोपटावने हात चालवायचे आपले. ठीक आहे, पीरियड ऑफ रिवोल्यूशन आहे. सो व्ही बिकम्स 2 पाय आर बटे टी. हे का झाली? वेलोसिटी येऊन गेली आपल्याला. अब इसको अपन इस इक्वेशन में पुट करेंगे. क्या करेंगे ब्रो? पुट करेंगे. ठीक है ब्रो, समझा ना तू? सेंट्रीपिटल फोर्स क्या है? एम वी स्क्वायर अपॉन आर है. तो वी की वैल्यू क्या है? 2 पाई आर बटे टी का स्क्वायर बटे टी. नो आर था ब्रो. ठीक है ब्रो, समझा तेरे को इतना? अब मैथ में तुमको मालूम होगा. नहीं अभी इसको स्क्वायर कर लेते ना ब्रो. एम वैसे का वैसा रहेगा. इधर 4 पाई स्क्वायर आर स्क्वायर बटे इधर एक आर है और इधर एक टी का स्क्वायर. अब मैं तुमको बता रहा, इसको काट दो. तुमने काट दिया इसको एक आर को आर स्क्वायर से काट दिया. अब इधर बस एक ही आर बचा है. देखो नीचे देखो तुम, 4 पाई स्क्वायर आर बटे टी का स्क्वायर. इतना देखा तुमने? बस अभी खुश हो जाओ, क्योंकि अपन को ये लाना है. वी हैव टू प्रूव इट. वी हैव टू प्रूव इट कि ये न्यूटन भाई ने बोल कैसे दिया कि फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टेंस बिटवीन देम का स्क्वायर. तो अपन उसको प्रूव करने वाले हैं. अब हिंदी से मैं आ जाता हूँ मराठी पे और अपन चालू करते हैं बाकी का काम. हाँ, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण थर्ड लॉ मध्ये काय म्हणलं? टी स्क्वेअर अपॉन आर क्यू इज इक्वल टू के होता है. कोण म्हणलं? केपलरचा थर्ड लॉ. केपलर साहेबाच्या थर्ड लॉ न म्हणलं, केपलर्स थर्ड लॉ. बस इसको याद कर लिया. आता हा जो इक्वेशन आहे, हा इक्वेशन वापिस से लिहितो मी. एम 4 पाई स्क्वेअर आर बटे टी स्क्वेअर हा इक्वेशन आहे सेंट्रिपिटल फोर्सच्या, जो आपण आतोरी काढला. आता या इक्वेशनला काय करायचं आहे? डिवाइड करा ना मल्टिप्लाय करा आर स्क्वेअर ना. डिवाइड एंड मल्टीप्लाई बाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर ना काय करा? डिवाइड न मल्टीप्लाई करा. तर सेंट्रिपिटल फोर्स काय झाला? एम 4 पाय स्क्वेअर आर क्यूब. आर स्क्वेअर न करायचे इथून इथं काय झालं? आर आहे आणि टी स्क्वेअर आहे. आर स्क्वेअर न दोघे ठिकाणी काय करून राहिलो? मल्टिप्लाय करून राहिलो. आर स्क्वेअर न काय करून राहिलो? आर स्क्वेअर न मल्टिप्लाय ने डिवाइड करून राहिलो दोन्ही साईडले. दोन्ही साईडले नाही, इकडं या इक्वेशनला. हा झाला क्यूब, क्लिअर आहे? हा झाला क्यूब. इथं काय आला? इथं आला टी स्क्वेअर बटे आर स्क्वेअर. आता मी काय म्हणलो होतो? खुश होऊन जा. काहून खुश होऊन जा? आता पहा इथं टी स्क्वेअर बटे आर क्यूब काय होते? के होते. दिसत आहे का असं कुठतरी? हो दिसत आहे. काम नाही दिसत आहे? हे इकडं दिसलं तर हे काय? जर का म्हणते आपण इथंच पाहून घ्या. 1/k केलं तर का होईल? 1/k आर क्यूब बटे टीचा स्क्वेअर. समजलं? इथं काय झालं? इथं झालं एम 4 पाय अपॉन के आर स्क्वेअर. ठीक आहे. आता के काय? के तर पहिलेच कॉन्स्टंट आहे. के काय? कॉन्स्टंट आहे. 4 पाय काय? 4 पाय तर नंबर आहे. नंबर काय राहील? पहिलेच कॉन्स्टंट राहील.
आता तुम्ही ना सपोज मासले कॉन्स्टंट करून दिला, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मासले कॉन्स्टंट करायचं आहे. आपण ना मासले कॉन्स्टंट करून घेतला, तर का उरलं आपल्याकडं, का उरलं, सेंट्रीपिटल फोर्स इज डायरेक्टली इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर क्यूब उरला. समझा ब्रो, देखना ब्रो एकदम पिक्चर हो गया, क्लियर असन का. सेंट्रीपिटल फोर्स इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर झाला, इनवर्सली प्रोपोर्शनल टू ह्या काय के तर कॉन्स्टंटच होता, 4 पाय तर नंबर आहे तर कॉन्स्टंट राहील, मासले आपण ना कॉन्स्टंट करून दिला, तर तेव्हा आपल्याला काय भेटलं, सेंट्रीपिटल फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. हे गोष्ट भेटली आहे आपल्याला. समजलं का नाही का, एकदम येले वापिस रिवाइज करून देऊ. टाइम किती झाला, 31 झालाय ना. एक अजून सांगतो, 5 मिनिटात आपण एकदा असं क्विक रिवाइज करून देऊ. ते इथं कुठंतरी जाऊन काय म्हणते, न्यूटनले हे साबित करून दिलं, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स घुमून फिरून कोणाच्या वजह से आला, सेंट्रीपिटल फोर्सच्या वजह से आला. एकदा क्विक मध्ये हे सांगून देतो, सगळे जण काम ते लाईनशीर स्टेपकडे लक्ष द्या. आता तुम्हाला जी एम हे सगळे टर्म समजले असं. एम स्क्वेअर बाय आर हा काय सेंट्रीपिटल फोर्स आहे आपला. स्पीड काय होते, स्पीड होते डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स अपॉन टाइम. हे क्लिअर असेल. तर आपण आपल्याकडं काय म्हणते, पेरिमीटर काय आहे ऑर्बिटच्या पेरिमीटर आहे 2 पाय आर, 2 पाय आर, 2 पाय आर, 2 पाय आर. असे फालतू जोक्स करत राहा तुम्ही. तर इथून काय म्हणते, स्पीड व्ही काय झाली आपली, व्ही झाली 2 पाय आर, कारण हे काय आपलं डिस्टन्स आहे अपॉन टी. टी काय पिरियड ऑफ रिव्होल्युशन आहे. हे गोष्ट लक्षात झाली. त्याच्यानंतर आता या इक्वेशन मध्ये आपण हे गोष्ट सबस्टिट्यूट करून, सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू काय झाला, एम, हे व्ही टाकून देऊन, व्ही काय झालं 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टीच्या स्क्वेअर, आणि इथं बी एक आर आहे. हा आर ना हा आर कटला, एक आर उरला, तिथं आर स्क्वेअर होता. आता एम 4 पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर हे झालं. आता आपण काय केलं, आपण ना दोन्ही साईडले आर स्क्वेअर न मल्टिप्लाय केला, आर स्क्वेअर न दोन्ही साईडले मल्टिप्लाय करून दिला. आर स्क्वेअर न काय केलं, दोन्ही साईडले मल्टिप्लाय करून दिलं. आपल्याकडे आला एम 4 पाय स्क्वेअर आर क्यूब टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर. आता आपल्याला हे गोष्ट माहित होती का, टी स्क्वेअर बटे आर क्यूब का रहते, कॉन्स्टंट रहते. पण हे जर आपण याला उलटा करून दिला तर 1 अपॉन के केला तर काय होईल, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर राहील. आणि हे काय हवे, हे केपलरचा तिसरा लॉ. केपलर्स थर्ड लॉ काय होता, केपलर्सचा थर्ड लॉ होता. तर हे व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करून द्या. काय आलं आपल्याला आलं सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू एम 4 पाय स्क्वेअर अपॉन के आर स्क्वेअर. इथं कडू संपला, मीनं नवीन कडू घेतला, एक बॉक्स दिला. कडूची प्राइस वाढली आहे बहुत, बिचारा गरीब माणूस कडू आणून कसा. आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवण्यालायक हे आहे की हे पहिल्यापासूनच कॉन्स्टंट आहे. 4 पाय स्क्वेअर तर नंबर आहे, तर तोही कॉन्स्टंट झाला. मासले आपण कॉन्स्टंट करून ठेवला. मासले हटवायचे असेल तर आपण का करतो, वाचले सपोज जर आपण का म्हणते 1 kg मास करून दिला, 1 kg मास करून दिला, झाला हटून गेला तो. तर सेंट्रीपिटल फोर्स काय झाला, इनवर्सली प्रोपोर्शनल झाला आर स्क्वेअरच्या. आणि हे न्यूटनने इथून ही गोष्ट प्रूव्ह करून दिली. हा सेंट्रीपिटल फोर्सच काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आपल्याकडं, जर खूप अंदर मध्ये जाऊन पाहिला तर. बहुत सिक्रेट वाली गोष्ट आहे, कोणाला सांगायची नाही, मी सांगितलं बरं. काही लिहिलंय का अजून इथं, भावलं 1 मिनिट. हा
force acting on planet is responsible for circular motion and must be inversely proportional to the square of distance between the planet and the sun. Force acting on the planet is responsible for its circular motion and must be inversely proportional to the square of distance between the planet and the sun. जो प्लॅनेटवर फोर्स लागून राहिला तो सर्क्युलर मोशन साठी रिस्पॉन्सिबल आहे आणि तो फोर्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल करून त्यांच्या स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देमच्या. सो दिस इज ऑल अबाउट टुडे. थँक्यू.